आरोपी अटक करण्यामध्ये आमचे रात्रीपासून प्रयत्न कामाला लागलेले. आपण आरोपींच्या काही नातेवाईकांना पण ताब्यात घेतलेलं आहे, म्हणजे जे आरोपी नाहीत पण त्यांच्या थ्रू आपण पोहोचू शकतो. त्या दृष्टिकोनातून आपलं पूर्ण काम चालू आहे. तर आम्हाला अपेक्षा वाटते की आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला रिझल्ट येईल. तर मी साहेबांना रात्री पण विनंती केली होती की आम्हाला 1-2 दिवस संधी द्या आरोपी शोधण्याची. नंतर जर सोमवारपर्यंत आम्हाला यश नाही आलं तर तुम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये आंदोलन करू शकता. तर माझी एक आयो म्हणून म्हणा किंवा या डिव्हिजनचा प्रभारी अधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपलं उपोषण आपण आज न करता सोमवारपर्यंत आम्हाला संधी द्या. जर कदाचित आम्हाला आरोपी अटक करण्यामध्ये सर्व प्रयत्न करून पण अपयश आला तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला सोमवारच्या बाबतीत जाग देऊ शकता. फक्त कसं होईल आपण बसले की मग त्याच्यामध्ये आम्हाला सगळा बंदोबस्त आहे, फोर्स आहे, तो ह्याच कामामध्ये आपला गुंतून राहील. आणि मग जे मुख्य काम आहे आपलं आरोपीला शोधण्याचं, त्याच्या विरोधातले पुरावे गोळा करण्याचं किंवा त्याला न्यायालयापर्यंत नेण्याचं मोबाईल बाजूला घ्या होईल सिस्टीमची. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो मॅडम, गुन्हा घडलेला आहे बरोबर आहे, तो दाखल पण झालेला आहे, फक्त आरोपीचा अटक करण्याला थोडा डिले झालेला आहे. पण निश्चितपणे आम्ही त्याला कोर्टात मॅटर लागण्याच्या आधी आरोपी अटक 100% करणार आहे आमचं आश्वासन आहे तुम्हाला. नाही पण टाइम पण तेवढा झाला ना सर. काय त्याच्यामध्ये ते बरेचसे आरोपी आता समजा आता तुम्हीच विचार करा की एखादा फोन बंद करून जर पळून गेला तर त्याला शोधण्याला मग त्याचे धाकेदोरे एक कडी जवळ त्याच्यापर्यंत पोहोचावं लागतं आपल्याला. साहेब 26 नोव्हेंबरला FIR दाखल होऊन 15 दिवस होऊन 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी होते. समाजामध्ये अशी भावना आहे की बाबा हे वारंवार घडत असेल आणि जर पोलीस प्रशासन एका आरोपीला आणि त्यांच्या सह आरोपीला जर सापडत नसतील तर आम्ही काय करायचं समाज म्हणून. खूप तीव्र आहे साहेब त्याच्यामध्ये आणि आमचा अधिकार आहे. कालच आपल्या शासनाने इथे शपथविधी झाला, भारतीय संविधानाच्या अनुषंगाने शपथविधी झाला, भारतीय घटनेच्या शिल्पकारांचा काल महापरिनिर्वाण दिन झाला आणि अजूनही आज 7 तारीख आहे साहेब. आमच्या भावना खूप तीव्र आहे. कालपर्यंत आम्ही सगळे बाबासाहेबांच्या यामध्ये दुःखात होतो, पण आज आमचा अनावर झाला. रात्री साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्याशिवाय सगळे कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते सगळे रात्रीच तुटून त्यांच्यावर पडले. अजूनपर्यंत का नाही आरोपी पकडले जात आहेत ही आम्हाला विनंती आहे. आम्ही आपलं एक बौद्ध समाजाच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतो की आता किती वेळ थांबणार आम्ही ना त्याच्यामध्ये. नाही आमचे आता अध्यक्ष साहेब आहेत प्रभाकर कांबळे साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली दिनेश आहे, सुरेंद्र आहे, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे उपोषणाला बसणार आहे. आमच्या सगळ्या भगिनी बहिणी कार्यकर्ते सगळे उपोषणाला बसणार. साहेब जो निर्णय घेतील त्या साहेबांच्या निर्णयाला आम्ही अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. प्रभाकर कांबळे बरोबर आहे. आंदोलन करण्याचा 100% अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला आहे, त्याबाबत किंमत नाही. फक्त आमची विनंती आहे की आम्हाला एक संधी द्या. तुम्ही नाही आम्ही अपयशी ठरलो तर मग तुम्ही निश्चित आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही. त्याच्यानंतर सर संधी किती द्यायची सर? आणि शेवटची संधी आता हे 15 एवढे दिवस झाले आणि परत हा मॉप आहे ना, आता हे पेटलंय आमचं. आता आम्ही तीव्रतेने आम्ही पुढे जाणार आहे. तुम्ही जर असंच जर करत राहिले तर कसं काय होणार ते सांगा बघू. तुम्ही एक गुन्हे घडत जाणार, नेहमी असं काहीतरी घडत जाणार. बस अटक करा. नाही 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 काय नाही, आम्ही सगळ्या हालाला आम्ही सक्षम आहोत सर. आम्ही फक्त हे शहरातले लोक आलेत, फक्त हे शहरातले लोक आहेत. फक्त जेव्हा आम्ही सर्वजण येतील तर आम्हाला खूप शक्ती आमची या साहेबांनी फक्त आमच्या जवळच्या लोकांनाच बोलवलेलं आहे. शक्ती बाबतीत काय जमत नाहीये. नाही सर, नाही हे शक्य नाही. तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्यायलाच पाहिजे. सगळ्या कुटुंबाला ताना येते. नाही प्रक्रिया असं नाही होणार सर. हायकोर्ट येतो, आम्ही सगळेचे सगळे बसणार इकडे. नाही माझी विनंती आहे हातामध्ये लागूपर्यंत बसू ना आपण. सगळं जर ऐका, तुमच्या सगळ्या विनंतीचा आम्ही मान ठेवतो, रिस्पेक्ट ठेवतो. तर आमची काय विनंती आहे ती साहेब ऐकून घ्या. आमचं मॅनपॉवर आहे, आम्हाला पूर्ण फोर्सच्या आरोपीच्या मागे लागेल. आता कसं होणार, इथे तुम्ही इथे तुमच्याकडे पण आम्हाला काही बंदोबस्त ठेवायला लागेल, काही आम्हाला इथे आमची ओळख पण होते. तर आपण ऐकून गेलं पाहिजे. आमच्या शूजमध्ये तुम्ही तुमचा पाय झाला त्या दृष्टिकोनातून विचार करा. आमची एक हंबल रिक्वेस्ट आहे आपल्याला
का जर आम्ही पूर्ण लक्ष जर त्या केसमध्ये लावलं तर आपल्याला ताबडतोब रिझल्ट मिळणार. साहेब, आम्ही तुम्हाला पण विनंती करतो, तुम्ही आपल्या सगळ्या बंधुभावांना समजावा. का माहिती आहे का, आमचा फोर्स जो आहे तो पूर्ण टोटल तुम्हाला जे पाहिजे ते रिझल्ट पाहिजे त्या पद्धतीने वापरता येईल. आणि मग नाहीतर मग काय तुमच्या इकडे अर्ध लक्ष, अर्ध तिकडे प्रेशर आणि पुन्हा आपलं हे होणार. सर 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 तुम्हाला आम्ही विनंती करतो. बोलायला का करू? थांबा जरा. एक मिनिट साहेब, तुम्ही जे बोलताय त्या मताशी मीही सहमत आहे. कारण की तुमच्या आणि आमची आत्ता पहिल्यांदाच भेट आहे. नेवळकर साहेबांची सुद्धा आत्ता पहिल्यांदा भेट झाली. मागच्या वेळेस आम्ही राजपूत साहेबांशी बोललो, त्यावेळेस राजपूत साहेबांनी आम्हाला इलेक्शनचा टायमिंग सांगितला. त्यावेळी ते इलेक्शनमध्ये बिझी होते आणि बाबासाहेबांनी संविधान दिले, तुम्ही त्या संविधानाला गालबोट लावू नका हे समजून आमची समजूत या भोळ्या समाजाची समजूत घातली. भातांचा विषय एक झाला, या ठिकाणी आमच्या अस्मितेवरती चपला ठेवण्यात गेल्या त्याच्यावरती. आणि या भाषेत मी बोलतो, माझे शब्द जे आहेत ते असंविधानिक आहेत, परंतु संताप तेवढा आहे. आणि तुम्ही लोक नाही नाही आता हात जोडतो, आम्ही हात जोडतोय तुमचे. कारण की हा आमचा पहिला विषय नाहीये. आमच्याकडे आता हे 3 विषय झालेले आहेत. भाई जाऊ द्या, एकच मिनिट. प्रशासन करतो आम्हाला ऐका. सर ही पाळी येऊनच कशी काय दिली तुम्ही? फक्त एकच शब्द. ही पाळी येऊनच कशी काय दिली? जाब विचारण्याची आम्हाला पण जाब विचारण्याची काहीतरी हे आहे की नाहीये? तुमचं सगळं मान्य केलं, पण एक शब्द मान्य नाही की आम्ही तुमच्या हाताला लागणार नाही. आम्ही 24 तास नाही तुमच्या हाताला. नाही सर सर ही पाळी का आली? एवढे दिवस झाले ही पाळी काय येऊन दिली? सगळ्यांना जमा करायची ही पाळी काय येऊन दिली? भातांचं आरोपीला सोडून तो विषय झाला. 15 दिवसाच्या अगोदर आता सुरू करा ते तुम्ही ऐकलं का? आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या इकडून कोणताही गालबोट होणार नाही. आम्ही शांततेत बसतो, अगदी शांततेत बसतो. आम्ही सगळं चला बाहेर जाऊन बसतो आपण. 21 तारखेला गुन्हा दाखल झाला. 21 तारखेपर्यंत कालपर्यंत हा विषय एक पीडित महिला आणि आम्ही मदत करणारे इथपर्यंत होता. आज हा विषय माझ्या पूर्ण समाजाच्या पर्यंत गेलेला आहे. आता जो समाज निर्णय घेईल तो माझा. कालपर्यंत मी निर्णय घेऊ शकत होतो, आज माझा समाज निर्णय घेईल तो माझा निर्णय असतो. त्यामुळं समाजाच्या ज्या भावना आहेत, समाजाचं जे म्हणणं आहे ते मी ऐकतो. मग आम्ही आता विनंती केली आपल्याला, बघा तुमच्या हातात आहे, सगळ्यांच्या माय भगिनींच्या हातात आहे. आमची विनंती आम्ही 2 दिवस शांतपणे तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही आमचं काम करून दाखवा, बस आम्हाला बोलायचं. 2 दिवसाचं देताना आम्हाला आश्वासन. फक्त दोन दिवसात जर हे झालं नाही आणि पनवेल तालुक्यातनं शहरातनं समाज येईल आणि जो काही उद्रेक होईल त्याला मात्र आम्ही जिम्मेदार नाही आहोत. आता इंगळे मावशींनी सांगितल्याप्रमाणे लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. उद्या इथं काही अनुचित प्रकार घडला त्याला आम्ही जिम्मेदार नाही, त्याला पोलीस प्रशासन जिम्मेदार असेल.